म्हटलं आहे जॉईंट मेंबर. मग हा जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट काय आहे? तर जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला फर्स्ट टाइम या आपल्या अमेंडमेंट ऍक्टनी, म्हणजे 2019चा जो अमेंडमेंट ऍक्ट आहे आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा, त्या ऍक्टने आपल्याला प्रदान केलेला आहे. पूर्वी हा जो कन्सेप्ट होता तो काही प्रमाणामध्ये असोसिएट मेंबर मध्ये कव्हर होत होता, पण आता त्याला आपण जॉईंट मेंबरच्या संबोधना देऊन त्याला आपण क्लॅरिफाय केलेला आहे. म्हणजे जॉईंट मेंबर म्हणजे जॉईंट ओनर का? तर अजिबात नाही. जॉईंट ओनरचा कन्सेप्ट जो आहे तो आहे इच वन ओन्स द होल, ऑल ओन्स द होल. म्हणजे कोणाचाही डेफिनेट शेअर नसतो, ज्याला आपण अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये आपण तो कन्सेप्ट बघतो. तो कन्सेप्ट आहे जॉईंट ओनरचा. आणि आपला जो जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट आहे त्याला लिगॅलिटी आहे को ओनरच्या कन्सेप्ट. त्याला आपण बोलतो वी आर द को ओनर्स. आणि हा को ओनरचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 44 नी सांगितलेला आहे, को ओनरचा कन्सेप्ट. मग त्या जॉईंट मेंबरचं जर आपण डेफिनेशन बघितलं सेक्शन 154B-18 मध्ये, सब क्लॉज 18 मध्ये, तर त्या सब क्लॉज 18 मध्ये सांगितलेलं आहे की अ मेंबर विच होल्ड्स द राईट शेअर टायटल इंटरेस्ट. असा जो मेंबर जो राईट टायटल शेअर इंटरेस्ट होल्ड करतो ओरिजिनल मेंबर बरोबर, त्याला आपण जॉईंट मेंबर असं संबोधतो. बट हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट असंही म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर अर्थ असा की जर आपल्या टायटल डॉक्युमेंटमध्ये म्हणजे अग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड मध्ये समजा हस्बंड आणि वाईफ या दोघांचीही नावं आहेत, पहिलं नाव हस्बंडचं आहे, दुसरं नाव वाईफचं आहे, किंवा पहिलं नाव वाईफचं आहे आणि दुसरं नाव हस्बंडचं आहे, मग ज्याचं पहिलं नाव आहे तो आपला ओरिजिनल मेंबर झाला मगाच्या डेफिनेशन प्रमाणे. आणि आताच्या डेफिनेशन प्रमाणे जॉईंट मेंबर मध्ये ज्याचं दुसरं नाव आहे टायटल मध्ये त्याला आपण जॉईंट मेंबर, तो को ओनर झाला तिकडे. आणि म्हणून आपल्या डेफिनेशन मध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये त्याला आपण जॉईंट मेंबर असं म्हणतो. मग जॉईंट मेंबर म्हणजे शेअर सर्टिफिकेट मध्ये दोन नावं असणार. पहिलं नाव जे आहे ते ओरिजिनल मेंबरचं हस्बंड असेल किंवा वाईफ असेल, आणि दुसरं नाव ज्याचं नाव दुसरं आहे टायटल मध्ये त्याचं शेअर सर्टिफिकेट मध्ये आपण दुसरं नाव सांगतो आणि त्याला आपण जॉईंट मेंबर असं संबोधतो. मग हे जॉईंट मेंबर किती असावेत? तर ह्याला काय मर्यादा नाही आहे. समजा तुमच्या टायटल डॉक्युमेंटमध्ये 5 नावं आहेत तर मग त्याला आपण 5ही लोकांना जॉईंट मेंबर असं बोलणार. म्हणजे पहिला जो आहे तो ओरिजिनल मेंबर आणि उरलेले जे आहेत त्या सर्वांना आपण जॉईंट मेंबर असं संबोधणार. आणि सर्वांची नावं जी आहेत ती आपण शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट करणार. त्याला आपण जॉईंट मेंबरशिपचा कन्सेप्ट बोलतो.